मराठी लिंगायत साहित्य याबद्दल थोडेसे आपल्याला जाणून घ्यायचं. ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये बसव कल्याणमध्ये अनुभव मंडपाची स्थापना करून जी लिंगायत धर्म चळवळ उभा केली, धर्मप्रचाराची चळवळ उभा केली, त्याच्यानंतर जी प्रतिक्रांती झाली आणि त्या क्रांतीमध्ये जवळपास 1,96,000 जंगमाची हत्या झाली. मनमथ माऊली यांनी 16व्या शतकामध्ये ग्रंथांची निर्मिती. हा, मनमथ माऊलींचं ग्रंथाचं थोडंसं सार सांगता येईल का आपल्याला? शाहिरीच्या माध्यमातून सवाल जवाब चालायचे त्या काळात. मग त्यावेळेस माऊली शाहिरी करायची, शाहिरी लावणी करायची माऊली. त्यांनी कराडच्या देवीवर एक लावणी केलेली आजही आहे उपलब्ध. बसवराज स्वामीजी त्यांना कळालं, माऊलीला मनमथ माऊलीला तिकडे बोलून घेतलं मठामध्ये आणि त्यांना सांगितलं की बाबा आपण इकडे जाण्यापेक्षा जर तुम्ही जर या धर्मप्रचारात आलो किंवा आपलं जे काम आहे जंगमाचं कार्यच आहे. जंगम या शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे की जगामध्ये गमन करून मार्गदर्शन करतो तो जंगम. या मठाबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्या. आता हा जो आपला मठ आहे श्री संगन बसव स्वामी विरक्त मठ आणि हा अतिशय प्राचीन मठ आहे. हे बसवादी शरणांनी जी चळवळ उभा केली होती 12व्या शतकात. तर आपल्या मठाकडून अजून काही नवीन उपक्रम आपण मठामध्ये एक आध्यात्मिक गुरुकुल सुरू केलेले आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आजची जी तरुण पिढी आहे, लहान मुलं आहेत, यांना धर्म कळेल, संस्कार कळेल, त्यांच्या परिवारामध्ये कळेल. आणि आता जे म्हणलो की तुम्ही आव्हान शरणू शरणार्थी, परत एकदा आपलं स्वागत आहे लिंगायत यूट्यूब चॅनलवरती. आज आपण निलंगा येथे संगन बसव विरक्त मठ या ठिकाणी आलो आहोत. आपल्यासोबत आहेत संगन बसव महास्वामीजी. आपण आज विशेष करून लिंगायत संत परंपरा किंवा महाराष्ट्रामध्ये लिंगायतांचं जे काही जागरण जे अविरतपणे चालू राहिलेलं आहे 12व्या शतकानंतर, त्याबद्दल त्याचा पूर्ण मागोवा घेणार आहोत. तसेच संगन बसव या विरक्त मठाबद्दल थोडंसं आपण माहितीसुद्धा आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत संगन बसव महास्वामीजी. शरणू शरणार्थी आप्पाजी, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. शरणू शरणार्थी आपल्या सगळ्यांना. आज आपण या आपल्या लिंगायत परंपरेतला जो श्री संगन बसव स्वामी विरक्त मठ आहे, या मठामध्ये आपण एक चर्चेसाठी उपस्थित आलात. जे बसवादी शरणाची परंपरा आहे ते लोकांपर्यंत आपल्या लिंगायत जागर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. पॉडकास्ट सुरू करताना मला एकदा जाणून घ्यावं असं वाटतं की आपण या मार्गावरती कसे आलात. विशेष करून हे जे विरक्त मठ आहेत याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आणि ह्या मार्गावरती तुम्ही कसे आलात इकडे. तर जो हा माझा प्रवास आहे की अगदी तसं पाहिलं तर मला बालपणापासून एक आध्यात्मिक जीवनाचे, पारमार्थिक जीवनाची आवड होती. आणि त्याच्यानंतर आमच्या शालेय शिक्षणाच्या काळामध्ये, मधल्या काळामध्ये काही आमच्याकडे ग्रंथ मला वाचण्यामध्ये आले. म्हणजे पूर्वी मोबाईलचं हे नव्हतंच नाही. बरोबर. आणि त्या काळामध्ये साधनं जर कुठली होती तर ते ग्रंथ वाचन याची साधनं होती. आणि त्या माध्यमातून मला वाचण्यामध्ये खूप ग्रंथ आले, काही कादंबऱ्या वाचल्या गेल्या, मी असं बरंच साहित्य वाचलो. आणि ते साहित्य वाचत असताना मी महात्मा बसवण्णाबद्दल, स्वामी विवेकानंदाबद्दल असे अनेक त्यांची प्रवचने, ग्रंथ वाचन केले, अध्ययन केले. आणि आईवडिलांनी माझं नाव बसवेश्वर ठेवलेलं होतं. अरे वा. आणि बसवेश्वर नाव ठेवलं असल्यामुळे मग ज्यावेळेस मला कळायला लागलं, ज्यावेळेस महात्मा बसवण्णाबद्दल ज्यावेळेस माहिती मिळायला लागली, त्यावेळेस असं वाटायला लागलं की एखादा व्यक्ती जर महात्मा होत असेल तर ठीक आहे, आपलं आईवडिलांनी नाव जरी ठेवले तरी आपण तेवढं जरी नाव सांभाळू शकलो तरी खूप होईल. म्हणून आम्ही त्या मार्गानं, त्या ग्रंथाच्या माध्यमातून माझी इकडे वाटचाल सुरू झाली. अप्पाजी, या मठाबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हा मठ किती जुना आहे? या मठ कसा सुरू झाला? आता हा जो आपला मठ आहे श्री संगन बसव स्वामी विरक्त मठ आणि हा अतिशय प्राचीन मठ आहे. हे बसवादी शरणांनी जी चळवळ उभा केली होती 12व्या शतकामध्ये, हे लिंगायत चळवळ होती, समतेची चळवळ होती. आणि त्या समतेच्या चळवळीच्या आधारावर हा मठ उभारलेला आहे. आणि या मठाचं प्राचीनत्व जर आपण पाहिलं तर
जवळपास 12व्या शतकापासून ते 14व्या शतकापासून असेल पुढे. आणि हा सीमावर्ती भाग आपल्यापासून बसवकल्याणपासून अगदी जवळ आहे. त्याच्यामुळे बसवादी शरणांचा या परिसरावर खूप मोठा प्रभाव बरोबर. पूर्वीपासूनच आहे. हे मठ 360 शाखा असलेलं हे मुख्य केंद्र होतं. ओके, हा केंद्र मठ आहे. केंद्र मठ आहे हा. आणि याच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागामध्ये आणि आज सध्याचा जो महाराष्ट्रातला विदर्भाचा भाग आहे वाशिमपर्यंत, तर या मठाची मठ आजही शाखा मठ उपलब्ध आहे. ओके, मग शाखा मठ हे असं काही परंपरेनुसार ते परंपरेनुसार असं म्हणता येणार नाही, कारण जे पूर्वी जे होते, जे मठाची जी परंपरा आहे, तर ते धर्मप्रचारार्थ धर्मप्रचार करणं हे मठाचं उद्दिष्ट होतं. आणि हे केंद्रबिंदू ठेवून संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक या परिसरामध्ये जे स्वामी जे असायचे ते फिरत राहायचे आणि फिरत फिरत एखाद्या गावामध्ये थांबायचे. त्या गावामध्ये एखादा महिना प्रवचन करायचे, लोकांना शिकवण द्यायची, समतेची आचरणाची शिकवण द्यायचे आणि त्या गावामध्ये लोकांना ते आवडायचं. आणि मग ते लोक किमान जे धर्मप्रचार करत असताना वर्षातले ते 8 दिवस 15 दिवस 1 महिना आमच्या गावामध्ये स्वामीजींचं आगमन व्हावं, स्वामीजीने आम्हाला धर्मोपदेश करावा म्हणून त्या परिसरातले लोक तिथे एक मठ स्थापन करायचे आणि त्या मठाच्या उत्पन्नासाठी काही जमिनी वगैरे असं दान द्यायचे आणि अशा माध्यमातून ही शाखा मठ तयार झाली. मग आता आपल्या माहितीप्रमाणे आपल्या या परिसरामध्ये भरपूर जवळपास 300-350 मठ अशा प्रकारचे विरक्त मठ आहेत. आणि आता आपल्याला मराठी संत साहित्य किंवा मराठी लिंगायत साहित्य याबद्दल थोडेसे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण 12व्या शतकानंतर जे काही आपल्याला क्रांतिक प्रतिक्रांती म्हणतो, त्यानंतर काही शरण विविध ठिकाणी, काही कर्नाटकात, विविध भागामध्ये, काही आंध्रामध्ये, काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा विखुरले गेले. तर असे काही शरणांचे तुम्ही आम्हाला रेफरन्स नावं सांगू शकाल की ज्यांनी त्यानंतर म्हणजे 100-200 वर्षानंतर त्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये विखुरल्यानंतर निरंतर कंटिन्यू राहिला आणि आत्तापर्यंत हे कसं राहिलं, ही संस्कृती कशी मेंटेन राहिली? ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी बसव कल्याणमध्ये अनुभव मंडपाची स्थापना करून जी लिंगायत धर्म चळवळ उभा केली, धर्मप्रचाराची चळवळ उभा केली, त्याच्यानंतर जी क्रांती झाली, जे हराळ्याच्या मुलीचा आणि आपल्या माधुरस ब्राह्मणांच्या ज्या मुलाचा विवाह, हा जो विवाह झाला, याच्यानंतर जी प्रतिक्रांती झाली ती काही लोकांना म्हणजे त्या गोष्टी त्यावेळेस आवडल्या नाहीत. म्हणजे आजही आपल्याला आवडत नाहीत की आपल्या घरी एखाद्या इंटरकास्ट मॅरेज आपल्याला आजही आवडत नाहीत. पण त्या काळामध्ये महात्मा बसवण्णांनी एक प्रयत्न केला की बाबा केवळ समाजामध्ये केवळ एक मानवता जात राहावी, एक माणूस म्हणून आपण जगत असताना कोणी लहान असू नये, कोणी मोठा असू नये. किंवा महात्मा बसवण्णाचं वचनच आहे की कन्नडमध्ये इवनारव इवनारव म्हणतात, आपण मराठीमध्ये त्यांनी खूप सुंदर सांगितले की हा कोणाचा ऐसा न म्हणवी देवा, हा आमुचा ऐसा म्हणवी कुडल संगम देवा, तुमच्या महानगरचा माझं पुत्रची म्हणवावे. म्हणजे महात्मा बसवण्णाचं म्हणणं होतं की कोणी जरी व्यक्ती असेल तर तो आमचा आहे. आणि मग जात पात वर्णविरहित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. मग त्या काळामध्ये लोकांना त्या गोष्टी पचल्या नाहीत. आज आपणाला पचत नाहीत, मग त्या 12व्या शतकामध्ये तर त्यावेळेस वर्णव्यवस्थेमध्ये कशा पचतील. आणि मग त्यावेळेस जी झाली ती प्रतिक्रांती झाली की काही लोकांना त्या गोष्टी पटल्या नाहीत. आणि मग त्याच्यातून जे धर्मप्रचार करणारे आपले 1,96,000 जंगम होते, यांची हत्या झाली, यांना त्रास देण्यात आला. आणि मग तिथून काही काळ त्या हत्येनंतर ज्यावेळेस बसवण्णा समाधिस्थ झाले, बाकी शरण काही उळवीला नेऊन वचन साहित्य नेऊन ठेवले. आणि हा जो भाग होता त्या काळात सुद्धा की त्या बिज्जलाच्या कार्यक्षेत्रातला हा भाग होता हा सुद्धा. आणि त्यामुळं या भागात सुद्धा शरणांची संख्या किंवा अनुभव मंडपाशी कनेक्टेड लोक होते. आणि त्याच्यामुळे इकडे सुद्धा ते साहित्य किंवा त्या लोकांचा प्रभाव हा महाराष्ट्रात सुद्धा राहिला मराठी भाषिक असताना सुद्धा. तर आपल्याला असं 1-2-3 नावं सांगता येतील का की त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये
बसवण्याचे विचार किंवा वचनांचे विचार आत्तापर्यंत जोपासून ठेवले किंवा ते कारणीभूत आहेत? नाही, तसं पाहिलं तर शरण साहित्य किंवा बसवण्णाचं जे साहित्य आहे सगळं, जे शरणांचं साहित्य होतं ते कन्नड भाषेमधलं आहे. कारण त्या काळामध्ये त्यांनी जे संस्कृत भाषेला सुद्धा दुय्यम दर्जा दिला. कारण लोकांची बोलीभाषा होती, ज्या भागातली बोलीभाषा, त्या जोपर्यंत हा परिसर कर्नाटकाच्या सीमावर्ती भागामध्ये होता तर ते लोकांची बोलीभाषा कन्नड होती. आणि तिथं आलेल्या लोकांनी ते भाषा अवगत केली, शिकली. समजा महादेव भोपाल काश्मीरमधून जरी आले तरी तिथं आल्याच्या नंतर कल्याणच्या परिसरामध्ये त्यांनी ते कन्नड भाषा अवगत केली, शिकली तिथं राहून. आणि जितकं काही साहित्य 12व्या शतकामध्ये तयार झालं ते कन्नड भाषेमध्येच तयार झालं आणि त्या कन्नड भाषेमध्येच राहिलं ते. आणि जवळपास मला वाटतं बराच काळ आतापर्यंत सुद्धा ते कन्नड भाषेमध्ये साहित्य होतं. त्याच्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये ते मराठीमध्ये लवकर आलं नाही. पण महाराष्ट्रात काही संत होते जवळपास 12व्या शतकाच्या नंतर त्याचाच प्रभाव असणार आहे. आपल्या सध्याचं जे औंढा नागनाथ क्षेत्र म्हणतो आपण, ज्याला ज्योतिर्लिंगाचं क्षेत्र आहे, तिथं विसय्या स्वामी असे होते. पण आता त्यांना ते विसोबा खेचर या नावानं नावारूपाला आणलं गेलं. पण त्यांचं जर आपण खरं नाव पाहिलं तर ते विसय्या स्वामी म्हणजे असे धर्मप्रचार करणारे जंगम असे एक व्यक्ती होते. आणि त्यांनी षडुच्छडी नावाचा एक ग्रंथ त्या काळामध्ये लिहिला होता की हे जे साहित्य आहे कन्नडमधलं, अशाच त्या षटस्थलावर थोडासा अभ्यास करून त्यांनी ते ग्रंथ लिहिला होता. आणि कुठल्या काळातलं होतं नेमकं हे? जवळपास 13व्या शतकामध्ये, बसवण्णाच्या नंतरच्या काळातला, म्हणजे संत नामदेव महाराजांच्या काळ, म्हणजे बसवण्णाच्या नंतरचा थोडासा काळ किंवा समकालीन काळ, तर हे संत नामदेव महाराजांचा होता. आणि त्या काळामध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे. मग तो जो त्यांचा जो ग्रंथ आहे षटस्थल काय म्हणतात तुम्ही, ते तो षटस्थलाच्या अनुरूप आहे? हा, षटस्थलाच्या अनुरूप आहे. षटस्थलाचा सार त्या ग्रंथात, हा, त्या ग्रंथामध्ये आहे. अशाच प्रकारे मग नंतर ही जी चेन आहे, ही जी मालिका आहे संतांची, मराठी संतांची, जे की लिंगायत तत्वज्ञान किंवा शिवसंस्कृतीशी निगडीत आहे, त्यांची काही 1-2-3 नावं तुम्ही, ती जी मालिका आहे, नंतर कोण संत पुढे आले, त्यांनी काय काय कार्य केले, ते त्यांचं नाव. आता त्याच्यानंतर जे आहे ते एक साहित्य जरी कन्नड असलं तरी महाराष्ट्रामध्ये या आपल्या सीमावर्ती भागामध्ये शांतलिंग स्वामी, शांतलिंग स्वामी एक संत होऊन गेले. आणि त्यांनी अशाच पद्धतीनं विवेक चिंतामणी नावाचा ग्रंथ, मला वाटतं ते करण हसुगे कन्नड ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद केला. करण हसुगे म्हणजे चन्नबसवण्याचा, हा, चन्नबसवण्णाचा जो ग्रंथ आहे त्याच्यावर त्यांनी मराठीमध्ये ओवीबद्ध रचना केली. शांतलिंग स्वामी, हा, शांतलिंग स्वामींनी रचना केली. आणि तिथून म्हणजे जे आपलं जे कन्नड साहित्य होतं ते मराठीमध्ये यायला सुरुवात झालं. जे शरणांची वचनं होती ते मराठीमध्ये त्याचा अनुवाद यायला सुरू झाला. आणि त्यांनी या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जसं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया म्हणतात ना, तसं महाराष्ट्रामध्ये या मराठी लिंगायत परंपरेचा, लिंगायत काव्याचा, लिंगायत अभंग रचनेचा हा जो पाया रचला तर तो शांतलिंग स्वामींनी रचला. शांतलिंग स्वामीपासून साहित्य, हा, साहित्य निर्मितीला सुरू झाली. आणि त्यांनी विवेक चिंतामणी नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सविस्तर हे शरण साहित्याचं किंवा जे चन्नबसवण्णांचं जे करुण हसुगे होतं त्याच्या सविस्तर केलं. आणि महाराष्ट्रातील मराठी लोकांना एक खूप मोठी पर्वणी त्यांनी दिली. म्हणतो शांतलिंग स्वामी नंतर मन्मथ स्वामींचा काल सुरू होतो की मध्ये काय लिंक आहे? मन्मथ स्वामीचे गुरु कोण होते मग परत, किंवा मन्मथ स्वामी कसे, आपल्याला मन्मथ स्वामीबद्दल पण थोडंसं चिंतन करायचं आहे, त्यांच्याबद्दल माहिती पूर्ण घ्यायची. आता इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण मराठी संत साहित्याचा अभ्यास अनेक संशोधकांनी केलेला आहे. सुधाकर मुगलेवार असतील, चंद्रशेखर कपाळे असतील, भिशी स्वामी असतील, नंतर आपले डॉक्टर सेद पसारकर असतील, श्यामा गोंशते, अशा बऱ्याच लोकांनी संत साहित्याचा अभ्यास केलेला आहे, महाराष्ट्रातील लिंगायत संत साहित्याचा.
आणि त्या संत साहित्याचा अभ्यास केल्याच्या नंतर माझ्याकडं मी जे अभ्यास केलेला त्याच्यामध्ये शांतलिंग स्वामी बरोबर 3 लोक, एक कृष्णाप्पा नावाचे आणखी एक संत होऊन गेले, पण त्यांचं काही साहित्य भेटत नाही किंवा त्यांच्याबद्दल जास्ती माहिती भेटली नाही. आणि मन्मथ माऊलींच्या हे 3 म्हणजे थोडासा समकालीन आहेत, जास्ती फरक नाही यांच्यामध्ये. म्हणजे हे सगळे 16व्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये मन्मथ माऊली यांनी 16व्या शतकामध्ये ग्रंथांची निर्मिती. मन्मथ माऊलींचं ग्रंथाचं थोडंसं सार सांगता येईल का आपल्याला? काय आपण थोडंसं ग्रंथाचे सार म्हणजे त्यांनी जे कार्य केलं ते अगोदर आपण त्यांच्या थोड्याशा मागच्या याच्याकडे जाऊया. म्हणजे त्यांच्या आईचं नाव पार्वती माता आणि वडिलांचं नाव शिवलिंग स्वामी होतं. त्यांचं मूळ गाव आपल्या धाराशिव जिल्ह्यामधले कळंबच येथे. आणि धर्मप्रचारक, ज्यांना आपण जंगम म्हणतो, की ते धर्मप्रचारक होते. आणि ते जरी कळंबचे जरी असले तरी मूळ मन्मथ माऊलींच्या आईचं गाव नेकनूर आताचं, त्या काळामध्ये त्याला नेनगूर असं म्हणायचे पूर्वी. आणि तिथं त्या नेकनूर गावामध्ये आताच्या मग ते माहेरीच म्हणजे त्यांच्या सासरवाडीमध्ये राहत होते शिवलिंग स्वामी, म्हणजे आईच्या गावी राहत होते. आणि तिथंच राहत असल्यामुळं त्यांना बरेच वर्ष असं मूल नव्हतं. म्हणजे मन्मथ माऊली जन्माला येण्याच्या अगोदरचा इतिहास म्हणजे त्यांना मूल नव्हतं. पण ते अतिशय धार्मिक घराणा होता, आचार संपन्न होते. आणि त्यांच्याच परंपरेत म्हणजे मानूर मठ आहे आपला बीड जिल्ह्यामध्ये. तर ते मानूर मठामध्ये म्हणजे त्यांचा संबंध होता मन्मथ माऊलींच्या वडिलाचा, जाणं येणं धर्माबद्दल. तर बऱ्याच वर्षाच्या नंतर त्यांना एक इच्छा होती की आपला एक पुत्र व्हावा, एखादा पुत्र आपल्याकडे जन्माला यावा की धर्मप्रचार करणारा. ही अभिलाषा त्यांच्या पोटी होती. आणि त्या अभिलाषेपोटी बऱ्याच वर्षाच्या नंतर म्हणजे मन्मथ माऊलींचा जन्म झाला, बऱ्याच वर्षानंतर. आणि जन्म झाल्याच्या नंतर सुद्धा ज्या माऊलींच्या चरित्राबद्दल म्हणजे माऊलींच्या नंतर जे थोडे असणारे संत श्रेष्ठ बसवलिंग माऊली, त्यांनी माऊलींच्या जीवनचरित्राबद्दल त्यांच्या काही संत साहित्यातून लिहिले किंवा त्यांचं बालपण म्हणजे बालपणापासून काही त्यांना अध्यात्माची आवड नव्हती, बालपणापासून काही ते परमार्थातले नव्हते. बालपणी ते आपल्यासारखं सर्वसामान्य लेकरासारखं विटी दांडू खेळणं, नॉर्मल जीवन जगायचे. आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या काळामध्ये एक डफ वाजवणं, त्या काळामध्ये शाहिरी चालायच्या, कलगीतुरा चालायचा, एकमेकाशी असं तर्कवितर्क चालायचे. मग ते शाहिरीच्या माध्यमातून सवाल जवाब चालायचे त्या काळामध्ये. मग त्यावेळेस माऊली शाहिरी करायची, लावणी करायचे माऊली. म्हणजे त्यावेळेस त्यांना अध्यात्माची ओढच नव्हती, तिकडचा विषयच नव्हता. लावणी आपण जे म्हणतो ना, लावणी देवीवर म्हणजे देवाच्या ह्याच्यावर लावणी होत्या, आताच्या लावणी पद्धतीचा भाग नाही. तर ते देवाच्या नावावर, तर त्यांनी कराडच्या देवीवर एक लावणी केलेली आजही आहे उपलब्ध. आणि तिथून मग त्यांना अगोदर म्हणजे साहित्य लिहित होते त्यांनी, फक्त त्यांना इकडचं काही हे नव्हतं, अध्यात्म किंवा आपले लिंगायत चळवळ, हे धर्मतत्वज्ञान, इकडं त्यांचं असं काही ओढा नव्हता. आणि ते तिकडच होते. इकडे त्यांचं असं काही घटना घडली. मग नंतरच्या काळामध्ये काय झालं, मग ते बऱ्याच ठिकाणी ते जिंकायला लागले, त्यांची स्वतःची प्रतिभा शैली असल्यामुळं. आणि ते त्यांचं नाव बाहेर गेलं किंवा असं एक मुलगा आहे मन्मथ नावाचा की तो शायरी करतोस. पण हे ज्यावेळेस त्या मठाचे असणारे त्यांचे जे गुरुपरंपरेतले गुरु होते, स्वामीजी होते मानूर मठाचे बसवराज स्वामीजी, त्यांना कळालं किंवा असं लावणी करतोय. मग त्यांच्या लक्षात आलं की हा जर मुलगा इकडे गेला तर तो तिकडेच आहे. आणि म्हणून त्यांनी वडिलांना बोलवून घेऊन माऊलीला, मन्मथ माऊलीला तिकडे बोलून घेतलं मठामध्ये. आणि त्यांना सांगितलं की बाबा आपण इकडे जाण्यापेक्षा जर तुम्ही जर या धर्मप्रचारात आलो, हे साहित्य वाचलो आणि हे साहित्य वाचून जर तुम्ही धर्मप्रचार केला तर एक
आपलं एक कुल परंपरेनं वारसा वारसा किंवा आपलं जे काम आहे जंगमाचं कार्यच आहे. जंगम या शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे की जगामध्ये गमन करून मार्गदर्शन करतो तो जंगम. याची सोपी व्याख्या आहे. म्हणजे जो मार्गदर्शन करतो, जो इतर सगळीकडे जातो, पसरतो. सोपी व्याख्या असं सांगितले. ते काही असा शब्द जातिकवाचक नव्हता त्या काळामध्ये. आता नंतर ते संविधानाच्या दृष्टीने आला तो भाग वेगळा, पण हा शब्द जो होता की त्याचा एक खूप मोठा किंवा त्यांनी त्यांच्या मन्मथ मौलीने त्यांच्या साहित्यामध्ये सुद्धा सांगितलं की पृथ्वी वृक्ष स्थावर बोलीजे चालते बोलते जंगम म्हणीजे. म्हणजे चालते बोलते आपण सहज बोलतो ना, स्थावर प्रॉपर्टी जंगम प्रॉपर्टी. स्थावर म्हणजे जे स्थिर आहे ते स्थावर प्रॉपर्टी, आणि जे फिरतात बैल असेल, गाडी असेल, वाहन असेल, ते जंगम प्रॉपर्टी म्हणतो आपण. अशा पद्धतीने त्यांनी चालते बोलते जंगम म्हणजे असं त्यांनी सांगितलं. आणि मग ते त्यांना सांगितलं वा तू ते कार्य केलास तर छान होईल. बरोबर. आणि मग त्यांना ते मठात काही असणारी ग्रंथसंपदा असेल ते त्यांच्याकडे जे काही उपलब्ध होती ते ग्रंथसंपदा त्यांनी त्यानंतर मग त्यांनी आणि तिथून त्यांचा म्हणजे आध्यात्मिक जीवनाचा प्रवास म्हणजे बदल झाला, चेंज झाला. पूर्वीचं सगळं सोडून ते या मार्गामध्ये आले, आणि या मार्गामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी मग तिथून संत साहित्य लिहिण्याला सुरुवात केली. त्यांचा कुठला म्हणजे परमरहस्य आपण ऐकतो असे खूप आहेत त्यांचे ग्रंथ. त्यांनी पहिल्यांदा लिहिलेला ग्रंथ आहे गुरुगीता. गुरुगीता या संस्कृत, आता गुरुगीता बऱ्याच जणांनी त्याच्यावर टीका केलेली आहे, पण मन्मथ मौलींनी सुद्धा पहिला ग्रंथ त्यांनी गुरुगीता लिहिलेला आहे. कारण ते बसवलिंग महाराजांचंच महिना त्यांनी त्यांच्या अभंगातून सांगितले, ह्याची गुरुगीता मन्मथे आणली निज माय बोली मराठीत. म्हणजे पहिला त्यांनी लिहिलेला ग्रंथ गुरुगीतेवर त्यांनी मराठीमध्ये ओवीबद्ध रचना केली, आणि तिथून त्यांच्या साहित्याला सुरुवात. आपण काही साहित्याचा रेफरन्स दिला तर बरं होईल आपल्या प्रेक्षकांना. काही काय साहित्य नाही, त्यांचं साहित्य आहे. त्यांनी स्वयंप्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला, अनुभवानंद नावाचा ग्रंथ लिहिला, गुरुगीता एक सांगितली, स्वयंप्रकाश मध्ये काय वर्णन आहे त्याच्यामध्ये? स्वयंप्रकाश म्हणजे आध्यात्मिक ज्ञान स्वस्वरूपाचं, बाबा जीवानं स्वतः शिवरूप कसं व्हायचं. म्हणजे स्वयंप्रकाश म्हणजे आपण जे बाह्य दृष्टीने जग पाहतोय, त्याच्यापेक्षा आपल्या आतमध्ये एक आपला प्रकाश आहे की आपणाला झोपेत असताना सुद्धा आपणाला स्वप्न पडते, जागे राहतो आपण किंवा सगळं पाहतो. तर हे सगळं आपणाला हे सगळं दृश्य दाखवणारा कोण आहे, तर तो आपल्यामधला एक आत्मस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, शिवस्वरूप आहे. तर त्या स्वरूपाला पाहणं स्वयंप्रकाश आतमध्ये पाहणं. म्हणजे मन्मथ माऊलींनी स्वयंप्रकाश या ग्रंथातून समाधी स्थळाकडे कसं जायचं, किंवा आपण जे म्हणतो ना शरणस्थळ म्हणतो किंवा ऐक्यस्थळाकडे जायचं, त्याबद्दल चिंतन केलेलं. ऐक्यस्थळाकडे किंवा ऐक्यस्थळाकडे कसं जायचं, जे आपल्या षटस्थलाच्या 6 पायऱ्या आहेत, भक्तस्थळाकडून ऐक्यस्थळाकडे कसं जायचं, याच्यामध्ये त्यांनी स्वयंप्रकाश या ग्रंथामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे. आणि तेही साहित्य आजही उपलब्ध आहे आपल्याकडे. आणि त्याच्यानंतर त्यांनी अभंग रचनाही खूप केली. अभंग म्हणजे जसं मराठी अभंग आहे, जसं वारकरी संतांनी जसं अभंग रचना केलेली आहे, ते वारकरी चळवळ आहे, ते सुद्धा एक समतीची चळवळ आहे. तशाच पद्धतीनं त्यांनी विठ्ठलावर अभंग रचना केलेली वारकरी संतांनी. तसंच यांनी आपल्या परंपरेनुसार जे घरातली परंपरा शिवभक्तीची परंपरा होती, अशी अभंग रचना त्यांनी त्या काळामध्ये केलेली आहे. शिव दैवत म्हणून शिवाच्या अवतीभोवती, शिवाच्या म्हणजे जे लिंगायतांची जे बसवादी शरणांनी घालून दिलेली जी परंपरा आहे, जी काय म्हणू आपण त्याला आचारसंहिता म्हणून, आचारसंहिता की एक आध्यात्मिक जीवन जगताना किंवा आपणाला एका धर्माच्या अध्यात्माच्या उंचीवर जात असताना एक आचारसंहिता असली पाहिजे. आणि जी आचारसंहिता बसवादी शरणांनी घालून दिली होती, तशाच पद्धतीनं त्यांनी त्या अभंगाच्या माध्यमातून रचना केली. आणि तसं पाहिलं माऊलींच्या अभंग रचना खूप अभंग रचना होती. आता तो काळ होता म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये निजामशाहीचा काळ होता, नंतरचा 1600. मन्मथ माऊली म्हणजे 1600चा काळ, म्हणजे बहुतेक शिवाजी महाराजांच्या काळाच्या अवतीभोवती अगोदर तुकाराम महाराजांच्याही अगोदर, तुकोबारायांची सुरुवात आणि मन्मथ माऊलींचा समाधी काळ असा काळ आहे तो. आणि त्या काळामध्ये त्यांनी खूप अभंग रचना केली. आणि त्यांच्या अभंग म्हणजे
अशी आपण म्हणू त्याला विद्रोही विचारधारेचे किंवा निष्ठा. म्हणजे जवळपास शिवमार्गावरती घेऊन येण्यासाठी जे काही प्रखर वक्तव्य केलेलं आहे त्या सगळ्या अभंगातून त्या अभंगातून गेले. आणि त्यांनी जे अभंग रचना करत असताना त्यांच्यावर जे संत साहित्य असतात त्या संतांचा एक असतं की एकमेकांचा एकमेकावर प्रभाव असतो. बरोबर. त्यांच्या काही साहित्यामध्ये एक दोन म्हणजे आपण काय करतो की त्यांनी पूर्वीचे ग्रंथ वाचलेले राहतात, त्या ग्रंथातला थोडा प्रभाव किंवा त्या ग्रंथातले ओवी असं त्यांच्यावर प्रभाव असतो. तसं मन्मथ माऊलींनी त्या काळामध्ये त्यांच्या साहित्याहून असं वाटतं, जे आम्ही अभ्यास केलेल्या साहित्याहून, की माऊलींनी शरण साहित्याचा अभ्यास केलेला आहे. बरोबर. आणि शरण साहित्याचा अभ्यास केल्यामुळं बसवादी शरणांची त्या काळातल्या शरण साहित्याची वचन साहित्याची त्यांना बरीचशी माहिती झालेली होती आणि त्यांनी अभ्यास सुद्धा केलेला होता. असं त्यांची जे अभंग रचना पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की ते किंवा त्यांच्या ग्रंथातल्या काही ओव्यातल्या शब्दावरून की शरण साहित्यांचा माऊलीवर प्रभाव होता त्या काळामध्ये. मग नंतर मन्मथ माऊली नंतर 17व्या 18व्या 19व्या शतकामध्ये असे काही प्रभावी मराठी नाही झाले ना. आता जे माऊलीनी म्हणजे सुरुवात जी आहे, आता शांतलिंग स्वामींनी जे म्हटलो, पण शांतलिंग स्वामींनी जेवढं केलं पण त्यांचं थोडं सीमित राहिलं. मला वाटतं शांतलिंग स्वामी आपल्या या कर्नाटकाच्या सीमावर्ती भागामध्ये पण त्यांचं निश्चित ठिकाण वगैरे आणखी कोणाला हे लक्षात येत नाही, सापडत नाही. आता तसं इथं आलूर म्हणून आहे ना, इथं तिथंही शांतेश्वर मठ आहे किंवा शांतलिंग स्वामी असं म्हणतात त्यांना. त्यांची समजा त्यांनी त्या परिसरामध्ये प्रचार केलेला आहे. आणि जसं या मठाच्या मी म्हणलो शाखा मठ आहे, तसं त्यांनी सुद्धा काहीतरी धर्मप्रचार केला. तिथंही काही शाखा मठ कर्नाटकाच्या सीमावर्ती भागामध्ये आहेत. बरोबर. बरं, त्यांचं साहित्य किंवा त्यांचं पुढे कोणी आणलं नाही. पण मन्मथ माऊलींचं जे साहित्य आहे, मन्मथ माऊलींनी अभंग रचना करताना आपण थोडंसं आणखी मागं जाऊया थोडंसं मन्मथ माऊलीकडेच. तर त्यांनी जी अभंग रचना केली तर आज फक्त काही अभंग मोजके 150 अभंग आपल्याकडे आहेत. पण माऊलींनी याच्यापेक्षा खूप मोठी अभंग रचना केली होती. पण ती जे मी आता अगोदर सांगितलं की मन्मथ माऊलीबद्दल ज्यांनी अभंगातून त्यांच्या सांगितलंय त्यांच्या जीवनचरित्राबद्दल, तर माऊलींचं बरंचसं साहित्य लोकांनी जाळून टाकलेलं आहे, पेटून. कारण त्यावेळेस कपिलधारच्या ज्या ठिकाणी समाधी घेतलेल्या आहेत माऊलींनी, त्या कपिलधारच्या क्षेत्रामध्ये माऊलींनी झोपडी बांधून अभंग रचना ग्रंथ रचना करत होते. पण ती विद्रोही किंवा काही कठोर असे अभंग असल्यामुळं काही लोकांना वाटलं की जर समजा हे जर आता मन्मथ माऊली लोकाला सांगायला लागले, हे जर लोकाला कळायला लागलं आणि लोक शहाणे झाले, तर हे जे सर्वसामान्य आमच्यासारखे जे आहेत यांचं काही चालणार नाही. लोक शहाणे झाल्यावर आम्हाला कोण विचारेल. बरोबर. आणि म्हणून मग आपलं सगळं बाजारच बंद पडेल किंवा आपलं हे चालेल, दुकानं बंद पडतील, असा एक लोकांना भ्रम झाला. मन्मथ माऊलींची ते साहित्य म्हणजे मन्मथ माऊलीला संपवण्याचा प्रयत्न केला होता, जाळून मारावं त्या झोपडीमध्ये असा प्रयत्न करून मन्मथ माऊलींची ती झोपडीच पेटवून दिली होती. पण ती योगायोग असा झाला की माऊली होते की आचार संपन्न आपल्या धर्मपद्धतीनं तर 3 वेळा स्नानपूजा करत होते. आणि त्यांनी झोपडीतून संध्याकाळच्या वेळेला स्नानपूजा करण्यासाठी जे आज कपिलधाराचा धबधबा आहे तर धारेला गेले होते आणि तेवढ्या वेळामध्ये लोकांनी ती झोपडी पेटवून दिलेली आहे. आणि ती झोपडी पेटवून दिल्यावर माऊलीने नंतर पाहिलं, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अभंगातून त्यांनी वर्णन व्यक्त केले की दग्ध आम्ही व्हावे निंदकाचा हेतू, परी व्यर्थ झाले श्रम त्याचे. व लोकांनी आम्हाला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, पण बिचाराचं इथं येऊन इथपर्यंत त्याचं श्रम सुद्धा वाया गेलं, आम्हाला काहीच करू शकलं नाही त्यानं, असं त्यांनी त्यांच्या अभंगातून व्यक्त केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं नंतर जे साहित्य राहिलं, बरंचसं साहित्यही होतं, पण काही लोकांनी नंतर सुद्धा ते साहित्य दिलं नाही. समजा माऊलीचं ज्या लोकांकडे होतं त्या लोकांनी ते साहित्य बाहेर दिलंच नाही, ठेवलं, लोकांसमोर आलं नाही, येऊ दिलं नाही. असं म्हणजे ते जितकं म्हणजे मठ परंपरामुळे आले नाही किंवा नाही काही जे लोक होते किंवा हा जर लिंगायत धर्माचा जो हा प्रचार करणारा आहे भाग आहे आणि लोक शोधायला लागलेत आणि हे जर लोक शोधत गेले तर
त्या काळातले त्यांची बुद्धिमान आहे. कारण डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी सांगितलं की इथं मोहा किंवा काहीतरी सांगत होते त्यांनी गाव, तिथे एक जणाकडे साहित्य होतं, पण त्यांनी ते साहित्य दिलं नाही माऊली, दिलं नाही. बरं झालं तुम्ही शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याबद्दल उल्लेख केला. आता त्यांच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे, त्यांचं पूर्ण कार्य आणि विशेष करून त्यांनी जे काही यात्रा सुरू केलेली आहे, जे काही नांदेडमधून आपल्या पूर्ण भागातून सुरुवात होते आणि कपिलधारला जाते, त्याबद्दल थोडासा आम्हाला धावतं सर्व माहिती द्या. स्वामीजी माऊलीबद्दल पण सांगा, शिवलिंग महाराजांबद्दल पण सांगा, आणि ते यात्रा कशी सुरुवात झाली आणि त्यांचं हे जे कार्य आहे ते थोडंसं आम्हाला सांगा. आणि तेच जे माऊलींचं कार्य होतं, जे माऊलींनी ग्रंथ संपदा लिहिली, पण त्या काळामध्ये प्रचार यंत्रणा नव्हती. जसं बसवण्णाच्या काळात 1,96,000 जंगम प्रचार यंत्रणा होती, तसं मन्मथ माऊलींच्या काळामध्ये प्रचार यंत्रणा नव्हती. कारण तो काळ म्हणजे इस्लाम राजवटीचा होता आपल्याकडे, निजामशाहीचा काळ होता. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते धर्मप्रचार करण्यासाठी ते साहित्य माऊलीला करता आलं नाही. आणि माऊलींनी त्याच्यानंतर जो कपिलधार क्षेत्रामध्ये लिहिलेला सर्वात म्हणजे आज लोकांपर्यंत प्रचलित असलेला ग्रंथ म्हणजे परमरहस्य. आणि तो परमरहस्य ग्रंथ मन्मथ माऊलींनी लिहिला, आणि त्या मन्मथ माऊलींनी तितकाच प्रचार करू शकले नाहीत. पण काही लोकांनी नंतर ते हस्तलिखित प्रती माऊलीच्या होत्या, पण ते असं एकानंतर एक येत गेल्या. आणि बार्शीच्या मठामध्ये, परांडकर मठामध्ये त्यांच्याकडे तो ग्रंथ होता. पारलिंग प्रभू यांनी पहिल्यांदा तो ग्रंथ म्हणजे संपादित केला, हस्तलिखित परमरहस्य. आणि त्याच्यानंतर देशिकेंद्र लातूर, देशिकेंद्र मठामध्ये देशिकेंद्र स्वामीजी त्यांच्याकडे एक होता. आणि मग ज्यावेळेस ही जी परंपरा संत साहित्याचे मन्मथ माऊलीच्या नंतर असं चालू राहिली, त्यांच्यानंतर संत लिंगेश्वर महाराज होऊन गेले, त्यांचे पुत्र संत बसवलिंग महाराज होऊन गेले, त्याच्यानंतर संत शिवदास ज्यांनी शिवपाठ अभंगरचना केले, आणि 2 शिवदास म्हणजे संत होऊन गेले, एक शिखरसिंग नागपूरचे आणि एक बीडचे, असे 2 शिवदासांनी. शिखरसिंग नागपूरच्या शिवदासबद्दल थोडं सांगा, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? हां, त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अभंगरचना केलेली आहे, पद लिहिली आहेत त्यांनी, भारुडं लिहिलेली आहेत, पण त्यांच्याबद्दल जास्ती नाही. त्यांचा एक अभंगगाथा तो एक आहे उपलब्ध. हां. आणि त्याच्यानंतर बीडचे शिवदास यांनी शिवपाठ वगैरे लिहिला आहे, अभंगरचना लिहिली. त्याच्यानंतर संतश्रेष्ठ महादेव प्रभू सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात जांब या गावी जन्माला आलेले, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधले संत, ते संत त्यांनी त्या भागामध्ये धर्मप्रचार केला. त्याच्यानंतर जीवन स्वामी एक मारवाडी होते, पण ते लिंगायत संस्कृतीमध्ये त्यांनी मन्मथ माऊलींच्या परंपरेचा वारसा त्यांनी जपला, जीवन स्वामीनी. आणि त्याच्यानंतर आपल्या विदर्भामध्ये आष्टी म्हणजे मराठवाड्यात म्हणता येईल, धोतरजोड आष्टी म्हणून, तिथं लक्ष्मण महाराज, संतश्रेष्ठ लक्ष्मण महाराजाबद्दल खूप ऐकलं, त्यांचं काय थोडंसं परत. तर त्यांनी लक्ष्मण महाराज ही अशी परंपरा इथं चालत आली. आणि लक्ष्मण महाराजांनी सुद्धा खूप अभंगरचना केली, जवळपास 5,500 अभंगरचना आहे त्यांची. त्यांनी सुद्धा मन्मथ माऊलीवर, महात्मा बसवण्णावर सुद्धा त्यांनी खूप अभंगरचना केली. आणि त्यांनी स्वतः म्हणतात की बसवा हो आमचा मूळ हो पुरुष, त्याचे वंश आम्ही म्हणवितो. म्हणजे ते म्हणतात की आम्ही बसवेश्वरांचे, बसवण्णाचे वंशज आहोत. यांचा कार्यकाळ कुठला होता? यांचं म्हणजे आता 18वे शतक, 18वे शतक लक्ष्मण महाराजांचा. आणि या काळापासून हे चलत आलं. आणि मग ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये आता आपण जे बोललो की सगळी जी संत परंपरा महाराष्ट्रामध्ये पुन्हा कशी उदयाला आली, तर हे पुन्हा उदयाला येत असताना ज्यांचा मी आता उल्लेख केला की राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांनी या सगळ्या परंपरेला उजाळा दिला. त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी ज्यावेळेस मठामध्ये लहान वयापासूनच बसले, त्यांनी लहानपणापासूनच त्यांना मठाला म्हणजे पुत्रवर्गीय मठ आहे, त्यांच्या घरातला एक मुलगा मठाला सोडायचा, आणि त्याने ते पुढे परंपरा, धर्मप्रचाराची परंपरा चालवायची असं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांना ते त्यांच्या आईवडिलांनी ते मडेवाळ शिवाचार्याकडे, मडेवाळ अप्पाकडे त्यांना सोडलं, मडेवाळ अप्पाजीकडे. शरणांची नावं तर आहेत. आणि अप्पांच्या परंपरेमध्ये आता जसं माझं संगन बसव स्वामीजी आहे की नाही, तर त्यांच्या मठाच्या मूळ परंपरेमध्ये संगन बसप्पा स्वामीजी म्हणून आहे.
संगन बसप्पा स्वामी. हा, म्हणजे संगण बसव स्वामीजी, पुढे आप्पा आई म्हणत होते पूर्वी, असं म्हणजे आता हे सुधारित ना, आता आमच्या स्वामीजींना संगण बसया स्वामीजी म्हणत होते, तसं ते संगण बसप्पा संगण बसया असं त्यांच्या मठाचे मूळ पुरुष आहेत ते संगण बसया स्वामीजीच आहेत, म्हणजे आप्पांच्या ज्या मठाचे. थोडंसं आम्हाला मठाची ही जी संकल्पना आहे, मठ परंपरा जी काही आता आत्तापर्यंत ही कशी चालत राहिलेली आहे, एका मठापासून त्याच मठाने मग पुढे 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 त्यांचा वारसा चालवत राहिलेला आहे, कसा आहे? त्याच्यामध्ये थोडं काही ज्याच्या त्याच्या पद्धती आहेत. आता महाराष्ट्रामध्ये जे मठ परंपरा आहेत, जी आपण ज्या मठामध्ये बसलो तो विरक्त मठ आहे, आणि विरक्त मठाची परंपरा अशी आहे की तो काही पुत्रवर्गीय किंवा असं वंशकुळातला मठ नाही, की ज्याच्या प्रेरणेनं, जो स्वतः प्रेरणा घेऊन, ज्याला धर्मप्रचाराची इच्छा आहे, काहीतरी समाजामध्ये कार्य करायची इच्छा आहे, आणि जो करतोय त्याचं कर्तृत्व बघून मठावर बसवलं जातं. आता काही मोजके मठ सोडले, आता आहेत समजा मोजके मठ, पण विरक्त परंपरेमध्ये जे आहे तर विरक्तच नाव याच्यासाठी की ते कुठल्याही परिवाराशी संबंधित किंवा राहतच नाही, त्याचं नाव विरक्त. किंवा मनमत माऊलींनी सांगितलेलं, त्यांच्या मनमत माऊलींनी सुद्धा विरक्ताची व्याख्या केली आहे परमरेषा ग्रंथात. ते म्हणतात की जयाचे नाव विरक्त, तो कासयासी नोहे लिप्त, श्वान वमन मानित भोगविलास सर्व ते. म्हणजे विरक्ताचे ज्या परंपरा आहेत ते असं शाही असं असलं पाहिजे, शोभायात्रा या नाही, की विरक्तांची परंपरा आहे धर्मप्रचार, सिंपल राहणं. तो कुठल्याही ह्याच्यामध्ये लिप्त होत नाही, कुठल्याही मोहामध्ये अडकत नाही, धनाच्या मोहामध्ये अडकत नाही किंवा इतर मोहामध्ये अडकत नाही, त्याचं नाव विरक्त. आणि म्हणून विरक्त मठ हे पूर्वीपासून थोडं गावच्या बाहेर, आपण जर पाहिलो आता थोडेसे मध्ये आलेत वस्ती, तर ते थोडं गावच्या बाहेरच राहायचे शरण, आणि फक्त धर्मप्रचाराच्या वेळेला मध्ये जायचे. तरी अशी परंपरा चालू आहे. बसवादी शरणांच्या नंतरचा काळ जो आहे तो बंद पडला होता, पण त्याच्यानंतर असं सांगितलं जातं की यडूर सिद्धलिंगेश्वर असं आले, आणि त्यांनी पुन्हा ही चळवळ उभी राहावी म्हणून. आणि तसं पाहिलं तर बसवादी शरणांची परंपरा काय असे संन्याशी राहावं असं नव्हती, पण त्या काळामध्ये काही लोकांचा असा प्रभाव झाला की जे लोक संन्याशी राहतात म्हणजे ते श्रेष्ठ आहेत, असं एक लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली. आणि मग ही जर बसवादी शरणाची चळवळ जर चालवायची असेल, ही जर विरक्तांची परंपरा पुढे चालवायची असेल, तर त्यांना वाटलं की आपणही या परंपरेने चाललं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या परंपरेला जोर धरला. आणि मग जे स्वतःहून धर्मप्रचार करणारे जंगम आहेत त्यांना अशा ठिकाणी धर्मप्रचार करा आणि तुम्ही गावोगावी फिरत राहा, आणि असं म्हणून या मठाच्या परंपरा तयार झाल्या. आपण तुम्हाला काय वाटतं, लिंगायत जे साहित्य आहे, मराठी साहित्य, जी काही परंपरा आहे, त्याच्यासमोर काय सध्या काय आव्हाने आहेत, काय अडचणी आहेत? नाही, आव्हाने तर खूप आहेत. कारण जे पहिल्यांदा आव्हाने जे आहेत की लिंगायताचं साहित्य आहे, मराठी जे साहित्य आहे अगदी थोडं आहे. आणि हे थोडं साहित्य आता मी सांगितलं की डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी हे साहित्य प्रकाशात आणलं. त्यांनी परमरहस्य ग्रंथ, जो त्यांच्याकडे हाडोळतीला एक मठ आहे आपला, तो विरक्त मठ आहे हाडोळतीला, आणि त्यांचं आणि अहमदपूरच्या म्हणजे पूर्वीचे मडेवाळ आप्पांचं जे होतं, मडेवाळे स्वामीजींचं एक मैत्रित्व होतं. तर त्यांच्या मठामध्ये हा परमरहस्य ग्रंथ सापडला, तो हस्तलिखित स्वरूपातला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी शोध घेऊन कपिलधारमध्ये जाणं, या सगळ्या गोष्टीचा पुढे त्यांनी हे केला. आणि तिथून त्याने प्रचार करताना त्यांना खूप अडचणी झाल्या. कारण आपल्या लिंगायतावर सगळा हा जो वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. कारण जी धर्मप्रचार करणारी जी मठं होती, ही मठं धर्मप्रचारामध्ये अग्रेसर नव्हती. काही मोजकी ज्या लोकांचा संबंध त्या मठाशी होता, तर तेवढेच लोक त्याच्यामध्ये राहायचे. बाकीचे लोक मग वारकरी संप्रदायाच्या प्रभावाखाली होते. मग त्या काळामध्ये म्हणजे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना हे धर्मप्रचार करताना खूप अडचणी आल्या. लोक त्यांना म्हणायचे, हे काहीतरी नवीन आणलंय, हे काहीतरी सांगतंय, हे काय आताच आहे का, हे गळ्यात लिंग घाला म्हणून सांगते, हे काहीतरी म्हणते रुद्राक्षाची माळ घाला म्हणून सांगते, आमची परंपरा कित्येक वर्ष आम्ही पंढरपूरची वारी करतो, आम्ही हे करतो आमच्या घरी. मग ते मनमत म्हणून सांगितलं, त्याच्याबद्दल आमचा द्वेष नाहीये, पण ज्या पद्धतीनं आपली जी कुलपरंपरा असते
त्या कुलपरंपरेचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे मराठी संत साहित्यांमुळे किंवा मराठी संतांमुळे महाराष्ट्रामधले जे लिंगायत होते, थोडेफार जे बाधित होते, त्यांनी परत धर्मानुसार अनुसरण करावं यासाठी साहित्य निर्माण केलं किंवा त्यांना प्रेरणा दिली किंवा त्यांना परत एकदा शिकवण द्यायला सुरुवात केली. हो 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 संत साहित्याच्या मधून मनमथ माऊलींच्या अभंगातून त्यांनी आपल्याला शिकवण द्यायला सुरुवात केली. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई माझे देवा जन्मोजन्मी, किंवा निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. त्यांनी सांगितलं लोकाला, किंवा लोक म्हणायचे मग हे काय होते ते काय होते. त्यांनी सांगितलं हे असं काहीच नाही. तर ज्या धर्मामध्ये आपण जन्मलो त्या धर्माचा आचार करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यांनी रेफरन्स दिला की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. अर्जुनाला सांगितलं, किंवा ज्ञानेश्वर माऊलीने कोवी लिहिली आहे, आगा स्वधर्मा आपुला जरी कठीण का हा झाला तरी तोच अनुष्ठाला पाहिजे देखो बला. म्हणजे आपला धर्म किती जरी कठीण असला तरी आपणाला त्याचा स्वीकार केला पाहिजे. अशा ओव्या माऊलींनी लोकांच्या समोर ठेवल्या. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी ठेवल्या. मनमथ स्वामीचं साहित्य लोकांच्या समोर ठेवलं. आणि मग लोकांना त्या विचारधारेतून आणताना खूप त्रास झाला, खूप आव्हाने गेले. लोकांनी खूप म्हणजे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना सुद्धा विरोध केला. आणि आज सुद्धा हे जे साहित्य आहे किंवा धर्माची चळवळ आहे, हे सुद्धा आज जोपासताना खूप मोठी आव्हाने आहेत. कारण आज सुद्धा ही जी आपली धर्म परंपरा आहे, बसवादी शरणाची विचारधारेची परंपरा आहे, या परंपरेत मला वाटतं कुठंतरी आपणच कमी पडतोय. आपलेच काही मठाधीश किंवा काही लोक, राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी केवळ आपणाला लिंगायत तत्वज्ञानापासून बाजूला नेऊन एक पूर्वीच्या विचारधारेखाली जे 12व्या शतकाच्या अगोदर, ज्याला आपण थोडक्यामध्ये संस्कृतीकडे, शैव संस्कृतीकडे म्हणतो किंवा कर्मकांडाकडे म्हणूया, तर असं नेऊन आपल्याला कन्व्हिन्स करायला प्रयत्न करायत की याच्यापासून. आणि ही सुद्धा आपल्या पुढे खूप मोठं आव्हान आहे की आपलं आहे ते टिकवून ठेवणं, लोकांना जागृत ठेवणं, हे सुद्धा खूप मोठं आव्हान आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर या सगळ्याच मठाधीशांनी, सगळ्याच, आज सध्या पाहतो तर सगळेच ॲक्टिव्ह आहेत, पण काही लोक राजकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळं याला थोडंसं कुठंतरी ते आपल्यासमोर आव्हान झाले असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही आता तुमच्याकडून काय संदेश द्याल इथून पुढे आपल्या प्रेक्षकांना किंवा लिंगायतांना काय सांगाल की कसं इथून पुढचा प्रवास त्यांनी कसं करावा, किंवा आता आपण लिंगायत म्हणून कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे? म्हणजे लिंगायत जागर जेव्हा करताना आम्हालाही काही तुम्ही मार्गदर्शन केलं तरी हरकत नाही, तर आम्हाला इथून पुढे समाजाने आणि आम्ही सर्वांनी कुठल्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे? नाही, पहिल्यांदा तर एक आहे की लिंगायत म्हणून आपण ज्यावेळेस, लिंगायत एक विचारधारा आहे, लिंगायत एक आचारकोश आहे, लिंगायत एक आचार पद्धती आहे. आणि त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये सगळ्यांना समाविष्ट 12व्या शतकामध्ये सगळ्या शरणाने समाविष्ट करून घेतलं होतं. आणि डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी सुद्धा अशा अनेक लोकांना समाविष्ट घेतलेलं आहे. आज सुद्धा बरेच भालकीचे अप्पाजी असतील किंवा आपले कोरणेश्वर अप्पाजी असतील, उस्तुरी मठाचे, आळंद मठाचे, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अप्पाजी असतील, या लोकांनी आज सुद्धा अनेक इतर जाती धर्मांचे लोकांचे शिष्य आहेत, दीक्षा घेतली आहे त्यांच्याकडे, इष्टलिंग दीक्षा. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं धर्माचा प्रचार करणं किंवा आपल्या कुटुंबामध्ये जे आपल्या धर्माची आचार पद्धती आहे ते जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. इष्टलिंग दीक्षा असेल किंवा आपलं साहित्य असेल, आपलं साहित्य, वचन साहित्य असेल, मनमथ माऊलींचा परमरहस्य आहे. जसं आज महाराष्ट्रामध्ये गावोगावी परमरहस्याच्या पारायण होतात, शिवनाम सप्ते होतात, कीर्तन होतात. याच्या माध्यमातून आजही कीर्तनकार लोक धर्मप्रचार करत आहेत. हे सुद्धा आजच्या काळात जंगमच म्हणावं लागेल ना त्यांना. ज्या काळामध्ये महात्मा वशिष्ठांच्या काळामध्ये 1,96,000 जंगम होते, कीर्तनातून, वचनाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून. आणि ही परंपरा मनमथ माऊलीच्या नंतर राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी सुरू केलेली आहे. आणि त्यांनी जी सुरू केलेली परंपरा आहे ते म्हणाले कीर्तनकार हा माझा आत्मा आहे म्हणत होते. म्हणजे एवढं प्रेम त्यांचं कीर्तनकार होतं, कारण गावोगावी जाऊन हे लोक कीर्तन करत होते. आपली ही सुरुवात कीर्तनातूनच, कीर्तनाच्या माध्यमातून असेल, बसव पुराणाच्या माध्यमातून असेल, बसव कथा असेल, शिवमहापुराण. मी असं जिथं माझं एक आहे असं आहे की काही लोकांना वाटत असेल की चळवळीतल्या लोकांना, मी एक काम करतो की जिथं कुठलाही आपणाला बोलण्याची संधी आहे
त्या ठिकाणी. ते मी कधीही सोडत नाही, मग ते शिवपुराणाच्या माध्यमातून असेल की आणखी कुठल्याही असेल. तिथं आपल्याला जास्तीत जास्त कसं तत्वज्ञान पोहोचता येईल, कसं पोहोचता येईल, ही मी संधी कधी सोडत नाही. आणि ती शिकवण म्हणजे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी मला सांगितलं की शिकवण दिलेली की आपण त्या पद्धतीनं गेलंच पाहिजे म्हणून. आणि तशा पद्धतीनं आज जातोय. आणि आज महाराष्ट्रात शिवनाम सप्त्याच्या माध्यमातून आणि आणखी एक विशेष म्हणावं लागेल आपल्या कीर्तनकाराचं की आज सुद्धा की आपले कीर्तनकार आहेत जे ते आम्हाला एवढं मानधन पाहिजे, एवढे पैसे दिले पाहिजेत, आम्ही एवढा येतोय, अशा कुठल्याही पद्धतीचं बोलून कीर्तन नाही. किंवा लोक ज्या पद्धतीनं मानधन देतात त्या पद्धतीनं मानधन देऊन गाडीचा प्रवास असेल, गाडीचं भाडं असेल, तर तेवढ्या प्रवासावर आज हे महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा चालू आहे. आणि त्याच्यामुळे हे चालत राहणार आहे पुढे. आज सुद्धा खूप नवीन तरुण कीर्तन करत आहेत, चलत आहे. आणि मन्मथ माऊलींच्या नंतर खूप मोठी परंपरा राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी. आता आपल्या मठाकडून अजून काही नवीन उपक्रम, काही सुरुवात होती का आपल्याकडून? आता या मठाचा इतिहास जर आपण सांगायचा म्हणला थोडासा, तर हा मठ मी अगोदरीच तुम्हाला सांगितले खूप मोठा पण वैभवशाली मठ होता. पण मधल्या काळामध्ये जवळपास 50 वर्षाचा काळ, 1972च्या नंतर या मठाचा काही कारणास्तव या मठाकडे दुर्लक्ष झालं. आणि दुर्लक्ष झाल्यामुळे याची जी एवढी वैभवशाली असलेली परंपरा थोडीशी खंडित झाली. या मठाचे काही संत आहेत इथं साकोळमध्ये, गुरुदास नावाने, त्याने गुरुनाथ संगशेट्टी पाटील म्हणून होते. आणि त्यांनी गुरुदास नावाने अभंग रचना केलेली. त्यांनी या मठाबद्दल बरीचशी माहिती लिहिलेली आहे. याचे शाखा मठ भातांगडी मठ असेल, शिंदखेड मठ असेल, अशा अनेक मठाबद्दल त्यांनी, साकोळाई मठ आहे, तर त्यांनी बरीचशी माहिती दिली. तर या मठाने ती चालू केली. पण ते मधल्या काळामध्ये जो 50 वर्षाचा काळ गेला, तर त्या मठाकडे यात दुर्लक्ष झाल्यामुळं इथला जो परिसरातला जो मठाचा परिसर जो आहे तो म्हणजे दुर्लक्षित झाला. आणि इथं काही येऊन गेले, समजा काही स्वामीजी येऊन गेले, पण एक तर गावच्या बाहेर आमच्या मठाच्या आजूबाजूला स्मशानभूमी आहेत, त्यामुळे आणि 50 वर्ष दुर्लक्षित असलेला मठ, लोकांचा ओढा एकदम इकडे येणार नाही ना. त्याच्यामुळं त्यांनी 2-3 महिने थांबायचे, लोक कोणी समाज इकडे यायचं नाही. आणि त्यांना वाटायचं अरे इकडे कोणीच लक्ष देत नाही, तर मग आपण राहून काय उपयोग आहे. मग ते 2-3 महिने राहून निघून जायचे. पण इथं कोण दुर्लक्षित होतं, टिकलं. आणि 50 वर्षाच्या नंतर आम्ही काही मठाचे महाराज हो म्हणून आलेलो नाही. मी आणखी तुम्हाला सांगेन की मी या क्षेत्रामध्ये येत असताना केवळ एक धर्मप्रचारक म्हणून आलो होतो. बरोबर. बसवादी शरणाची विचारधारा, मन्मथ माऊलींची परंपरा आपण चला लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून घेऊन जायचं, आणि म्हणून आपण इकडे आलो. आणि ते करत असताना की आपण पूर्ण वेळ द्यावा. बरोबर. म्हणजे जर समजा आपण ग्रस्ती जेवणामध्ये गेलो तर आपल्याला वेळ देता येणार नाही, स्वार्थ राहील त्याच्या मागे, धनसंचय गोळा करण्यात स्वार्थ राहील, असं एक मनामध्ये त्या काळात आलं. म्हणजे माऊलीचं साहित्य, बसवण्णाचं साहित्य, शरणाचं साहित्य वाचल्यामुळं ती शरणाची. आणि म्हणून माझं काही असं मठाचा महाराज व्हावं, असं भगवस्त धारण करावं, हा भावना, या भावनेतून आम्ही. म्हणून योगायोग असा झाला की धर्मप्रचार करत असताना मी आणि कोरणेश्वर अप्पाजींची जवळपास माझी 20 वर्षाची मैत्री असेल माझी त्यांची. 2006 पासून त्यांची माझी दोघांची मैत्री आहे कोरणेश्वर अप्पाजींची. आणि मी नेहमी अप्पाजींच्या सानिध्यात राहायचो. आणि इकडे धर्मप्रचार करत असताना नंतर भालकी अप्पाजींच्या सानिध्यामध्ये, इतर बऱ्याच महाराष्ट्रातल्या अनेक मठाधीशांच्या सानिध्यामध्ये, नंतर अहमदपूर अप्पांच्या सानिध्यामध्ये माझा म्हणजे जवळीक जात होतं, पण जवळीक जाण्याचं योगाला. आणि धर्मप्रचार करत असताना, मग घरी राहून धर्मप्रचार करत असताना असं वाटलं की आपण अरे म्हणजे इथं कुठेतरी आणखी स्वार्थ येईल, म्हणून आपण विचार केला की कुठेतरी बाहेर जाऊन आपण राहू, काही आश्रम करावा असा विचार होता माझा. एखादा कुठेतरी अर्धा एकर जागा घ्यावी, आश्रम करावा आणि तिथून धर्मप्रचार करावा. आणि मग ज्यावेळेस मी कोरणेश्वर अप्पाजींना सांगितलं, मग अप्पाजी म्हणले त्याच्यामध्ये आपल्याला खूप कष्ट पडतात, आपण जमीन लोकांकडे जायचं, जमीन दान मागायची, आपण त्याला उभा करायचं, त्याला परंपरा नसते, मग ते पुन्हा कोणीतरी येते मोडून जातं, आपण जाऊया एखादा छोटासा मठ बघूया ज्याला परंपरा आहे, जिथून तुम्हाला कार्य करता येईल. आणि मग अप्पाजींनी हे मठ उस्तुरी जवळ असल्यामुळे माहीत होतं. आणि अप्पाजींनी म्हटलं की निलंग्याला एक मठ आहे, आपण पाहूया.
आणि मग म्हणलो, मला तर काही महाराज व्हायचं नाही आहे, पण तुम्ही म्हणतात तर त्यांनी सांगितलं की अधिकार असला तर थोडं धर्मप्रचार करायला सोपं पडतंय. बरोबर. हां, म्हणून जर समजा आज समाजकार्य करत असताना सुद्धा समाजकार्य करताना जर एखादा नगराध्यक्ष जर असला किंवा सरपंच असेल तर त्याचा अधिकार थोडा जास्त असतो. काही करता येतं, एखादं काम करत असताना अधिकारवाणीने करता येतं, पण ते सामाजिक कार्य करताना करता येत नाही ना. बरोबर. तसं तुम्ही करत असताना मठाधीश म्हणलं तर तुम्हाला करता येईल. म्हणून कोरणेश्वर अप्पाजी इथं घेऊन आले. मग आम्ही मठ पाहिला नाही. एक गावामध्येच बैठक झाली आमची, आपले शरणी कस्तुरे सर म्हणून आहेत त्यांच्याकडे. त्यावेळी समाजातल्या लोकांनी बैठक घेतली. जवळपास मला वाटतं 2015 मध्ये झालं. 2015 पासून तुम्ही इकडे? नाही 15 मध्ये आमची बैठक झाली. अप्पाजींनी सांगितलं की आम्हाला मठामध्ये यांना ठेवूया, चांगले धर्मप्रचार करण्यात. आणि त्यावेळेस काही कार्यकर्त्यांनी ठीक आहे आम्ही करू म्हणले. मग त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे ह्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष झालं आणि आम्ही ते डोक्यातून काढून टाकलं. आणि मग नंतर असं झालं की मी अहमदपूरला, म्हणजे आम्ही वैयक्तिक असं आश्रम काढायचं मग चाललं. आणि मग नंतर मी भालके अप्पाजींशी बोललो, त्यांना म्हणलो असं असं करायचं. तर ते म्हणले थोडंसं विचार करूया, थांबा थोडंसं. नंतर अहमदपूरला अप्पाजीकडे, म्हणजे मी आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवलं त्यांच्यासोबत, म्हणजे अप्पाजींच्या सानिध्यात असल्यामुळे. अप्पाजीला सांगितलं मला आता हे म्हणजे घरी राहून हे धर्मप्रचार करावं वाटत नाही, मला सगळं विरक्त बाहेर येऊन धर्मप्रचार करावं वाटतंय आणि कुठेतरी आश्रम करून हे करा. अप्पाजी म्हणले नको म्हणले, आश्रम करायचा नाही म्हणले. तर अप्पाजीने मला सांगितलं की आपले काही मठ आहेत, म्हणजे मी आता सांगितले की हाडोळतीचा त्यांनी सांगितले आपल्या हाडोळतीचा मठ आहे, आणखी 1-2-3 मठ सांगितले या मठ आहेत आणि तुम्ही काही हे करू नका. मी म्हणलो की अप्पाजी निलंग्याला आम्ही गेलो होतो आणि मला मठाबद्दल काही तेवढं आकर्षण नाही आहे, लोकांची तेवढी भावना. तर अप्पाजींच्या काय मनात आलं, किंवा अप्पाजी इथे येऊन दीक्षा संस्कार देऊन गेलेले होते, किंवा मठाबद्दल अप्पाजींना खूप माहिती होतं. ओके. अप्पाजी म्हणले आपल्याला जायचं तर निलंग्यालाच होऊया. आणि मग त्यांनी आमचे काही सहकारी होते, भगवंतराव पाटील, मनमताप्पा पलापुरे, रामेश्वर अक्का नोरू, यांना सांगितलं की तुम्ही जा तिथं कोण आहेत बघा, त्यांच्या संपर्कात. मग इथं आले. ट्रस्टीचे अध्यक्ष लिंबन महाराज रेशमी होते, यांच्याशी चर्चा केली. आणि मग रेशमी अप्पांनी सांगितल्याच्या नंतर 10 मे 2018 मध्ये मग मला जे विधिवत जे जंगम दीक्षा म्हणतात, हे भगवे वस्त्र द्यायचे असतात, की परंपरेनुसार की या मठाचा उत्तराधिकारी जंगम दीक्षा, ते 10 मे 2018 रोजी या मठामध्ये डॉक्टर शिवलिंगी शिवाचार्य अप्पाजी आणि कोरणेश्वर अप्पाजी यांनी दोघांच्या अप्पाजींनी इथं मला जंगम दीक्षा दिली. आणि तिथून 2018 मध्ये मी मठामध्ये आलो. आणि त्यावेळेस मी सांगितलं की त्यावेळेस तीच परिस्थिती होती की मठामध्ये मी सांगितलं की कोणी इकडे दुर्लक्षित होता, पण खूप कमी वेळेमध्ये भरपूर डेव्हलप. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 वर्ष उत्तराधिकारी म्हणून ठेवू, महाराजांचं सगळे पाहून, आणि मग आम्ही पट्टाधिकार करूया. आणि त्याच्यानंतर मग 2 वर्षाच्या नंतर पट्टाधिकार केला. आणि मग आपले म्हणजे जे काही समजा मनात नव्हतं महाराज व्हायचं सुद्धा, पण ते परंपरेनुसार मठाकडे आलो आणि अशा पद्धतीने इकडे आलो. आणि मग या मठाचं जे 7 वर्षामध्ये अनेक समाजाच्या माध्यमातून असेल डेव्हलपमेंट झालं. आणि जो मठ मागच्या 50 वर्षाच्या काळामध्ये मागे राहिला होता, तो आमच्या कीर्तनाच्या, प्रवचनाच्या, कथेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर, तेलंगणा, कर्नाटकामध्ये या मठाची प्रचलित झाली. आम्ही परवा कोरणेश्वर अप्पाजी आम्ही जाऊन सुरतमध्ये सुद्धा जाऊन गेल्या वर्षी तिथं सुद्धा इष्टलिंग दीक्षा दिली आम्ही सुरतमध्ये सुद्धा. म्हणजे ही सगळ्या पलीकडे तिथं बसवण्याची मूर्ती बसवली. अशा पद्धतीने या मठाचा सुरू झाला. आणि आज आपण या मठाच्या माध्यमातून जे 2018 मधली जी परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती, हे आज आपण पाहू शकतो की एक जे आम्हाला वाटलं की ही जी शरण परंपरा, संत साहित्य परंपरा येणाऱ्या काळामध्ये लोप पावत चाललेली आहे आणि मी याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून जसं राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी शिवनाम सत्याच्या माध्यमातून, कपिलधार पदयात्रेच्या माध्यमातून ही जी त्यांनी सुरुवात केलेली आहे, तशा माध्यमातून आपणही काहीतरी करावं. आणि म्हणून आम्ही या मठाच्या माध्यमातून काय सुरू करावं असा विचार करता करता मग एक आपण विचार केला की इथं जर आपण एक आध्यात्मिक गुरुकुल सुरू केलो तर येणाऱ्या काळामध्ये आजची जी तरुण पिढी आहे, लहान मुलं आहेत, यांना धर्म कळेल, संस्कार कळेल, त्यांच्या परिवारामध्ये कळेल. आणि हे खूप मोठं आव्हान आहे येणाऱ्या काळामध्ये. आजच्या काळामध्ये तरुण वर्ग धर्म आचरणाकडे यायला तयार नाही, मानायला तयार नाही. त्याच्यामुळे लहान मुलावर जर हे संस्कार रुजवले तर
त्याचा निश्चित परिणाम आपल्याला चांगला भेटेल अशा विचार करून आपण मठामध्ये एक आध्यात्मिक गुरुकुल सुरू केलेलं आहे. बरोबर. श्री महात्मा बसवेश्वर शिवसांप्रदायिक आध्यात्मिक गुरुकुल, म्हणजे ज्याच्या माध्यमातून संप्रदायाचा, शिवसंतांनी जे मन्मथ माऊलींच्या साहित्याचा, बसवादी शरणाच्या वचनाचा आणि राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी जे काही कार्य केले ते लोकांपर्यंत पोहोचेल याच्या माध्यमातून आपण हे गुरुकुल सुरू केलेलं आहे. धन्यवाद अप्पाजी, आपण भरपूर वेळ दिलात आमच्यासाठी आणि आपण संपूर्ण लिंगायत संस्कृती आणि मराठी लिंगायत संत परंपरा याबद्दल आपण चर्चा केलेली. या माध्यमातून आपल्याला बसवण्णाचं जे काही कार्य त्यावेळेस जे अधुरं राहिलेलं ते लिंगायत जे मराठी संत परंपरा आहे त्यांनी ती जोपासली, ती त्यांनी रुजवली महाराष्ट्रामध्ये. आम्ही तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो आम्हाला वेळ दिल्याबद्दल. शरणू शरणार्थी अप्पाजी. शरणो शरणार्थी. पुन्हा एक बार मी आपलंही धन्यवाद व्यक्त करतो की लिंगायत जागर या चॅनलच्या माध्यमातून जी लिंगायत परंपरा आहे हे आपण समाजापर्यंत पोहोचवतात. खरं म्हणजे आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण ज्या पद्धतीनं करत आहात की अशा ज्या विरक्त मठाच्या परंपरा आहेत किंवा एक अभ्यासू जे काही लोक आहेत यांच्या माध्यमातून हे तरुणापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपण करत आहात आणि त्याबद्दल आपण जितकं काही कार्य करत आहात ते कार्य वर्णनीय कार्य आहे आणि समाजाचं उपयोगी कार्य आहे. आणि मी माझ्याकडून आपल्याला खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या लिंगायत जागर या यूट्यूब चॅनलला शुभेच्छा देतो की हे जे आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं आपण कार्य करत आहात. आणि महात्मा बसवण्णा, मन्मथ माऊलींच्या, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या कृपेनं हे जे आपलं कार्य आहे असंच वाढत राहावं आणि आपण असंच हे लिंगायत जागर निरंतर अविरतपणे कार्य करत राहावं. आपणालाही अडथळे येतील पण ते अडथळे बसवण्णा दूर करतील, पण आपण हे निरंतर कार्य करत राहावं. आणि आपण या आपल्या संगन बसव मठामध्ये आलात, या मठाची परंपरा, मन्मथ माऊलींचं साहित्य याच्यात जाणून घेतला, ते लोकांपर्यंत पोहोचला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या लिंगायत जागर या यूट्यूब चॅनलचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद. शरणो शरणार्थी.